लहानपणी ना आमच्या बिल्डिंगमध्ये एकच गणपती होता. त्यांच्या डेकोरेशन पासून, आरती पासून ते गणपती विसर्जनाला जाताना पायी पायी जायचो आम्ही आणि विसर्जन करायचो. किती सुंदर आणि आल्हाददायी वातावरण होतं. तेव्हा कसे ना बिल्डिंग मध्ये शेजारचे असूनही ते शेजारचे कधी वाटलेच नाही आणि एकोप्याचे आणि जिव्हाळ्याचे संबंध तयार झाले. पण आजकाल आपण काय बघतोय, घरोघरी गणपती आणि गल्ल्या गल्ल्यांमध्ये मंडप, डेकोरेशन, खूप मोठे मोठे देखावे आणि तेव्हाच विसर्जनाच्या वेळेला चेंगराचेंगरी आणि बाकीचे बरेच काही प्रॉब्लेम्स. सार्वजनिक गणपती साजरा करत असताना हे सगळं करावं, पण आजकाल सगळीकडे आयटम सॉंग ऐकायला येतात. गणपतीची गाणी कुठे आहेत? हेच संस्कार द्यायचे का आपल्याला आपल्या नवीन पिढीसाठी? नाही ना. मग हे चित्र बदलायला आपण आजपासून सुरुवात केली पाहिजे. सगळ्या ठिकाणी गणपती आहेत ना, आनंदाने तो उत्सव साजरा करा, पण गाणी मात्र अशी लावा जिथे आपल्या मुलांच्या मनावर चांगले संस्कार रुजवले जातील. चला तर मग उठा, खाली जा आणि मंडपातलं गाणं बदला. आयटम सॉंगच्या ऐवजी गणपतीची गाणी लावा आणि जे काही वातावरण आहे ते प्रसन्न आणि आल्हाददायक बनवा. सुंदर वातावरण बनवूयात. त्यासाठी कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.